पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या विषारी दारू प्रकरणाचा जो मुद्दा आहे तो विधानसभेमध्ये आज गाजलेला आहे। अंबादास दानवेंनी विधान परिषदेत खरं तर हा मुद्दा उपस्थित केलेला होता। पीआय आणि एसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे। तर मुख्यमंत्र्यांकडून सीआयडी चौकशी करण्याचा निर्णय देखील झाल्याची प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेली आहे। इथं 22 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 9 जणांना जी काही सरकारी मदत ती घोषित झाली त्याचं मागचं कारण ते पण समजून घ्या। उगाच सभागृहात चुकीच्या गोष्टी आल्या नाही पाहिजे। याच्यातले सभापती महोदय काही जण असे झाले की ही विषारी दारू पिऊन एक्सपायर झाले, त्यांना कळालंच नाही की विषारी दारूमुळे ते एक्सपायर झाले आणि मग बाकी ही घटना पोलिसांकडे गेली, कारण यांचं विदाउट पोस्टमार्टमच यांची अंत्यविधी झालेला आहे या उरलेल्या लोकांचा। खऱ्या अर्थानं मोठे अधिकारी, पीआय दर्जाचे अधिकारी, एसीपी दर्जाचे अधिकारी याच्यात सहभागी आहे, त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे। लक्षवेधीचं गांभीर्य पाहता फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी भेट दिली नाही म्हणून गोंधळ घालायचा, विषयांतर करायचा फक्त हा प्रयत्न आहे। मला वाटतं या घटनेचं गांभीर्य माननीय मुख्यमंत्री महोदयांना होतं, म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांनी सीआयडी मार्फत चौकशी केली। सर्व दोषींवरती योग्य ती कारवाई केलेली आहे, चौकशी अजूनही चालू आहे आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन या योग्य त्या सूचना तिन्ही विभागाला दिलेल्या आहेत। पण प्रश्नाचं गांभीर्य ओळखून सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे। सन्मान्य राज्यमंत्री अतिशय उत्तम पद्धतीनं उत्तर देत आहेत। आपण ज्यावेळी पालकमंत्री का गेले नाहीत किंवा अन्य कोण काय गेले नाहीत हा विषय ऐका ना, मी नाकारतच नाही, पण पुढचं ऐका ना। सभापती महोदय संपूर्ण आम्हाला पण बोलायची संधी दिली पाहिजे। ज्यावेळी सचिन भाऊनी मुद्दा असा मांडला की पालकमंत्री का गेले नाहीत, मंत्री का गेले नाहीत, भाऊ तुम्ही जाऊन आला, मग तुम्ही जाऊन आला म्हणजे शिवसेनेचे प्रतिनिधी जाऊन आले, आम्ही अशी मागणी करण्यात काय अर्थ आहे की तुमचे पक्षप्रमुख का गेले नाहीत, तुमचे युवा सेना प्रमुख का गेले नाहीत। संजय राऊतांविरोधात शिवसेनेची पोलीस आयुक्तांकडे आता तक्रार करण्यात आलेली आहे। अश्लील भाषा आणि शिवसेनेच्या नेत्यांवर खोटे आरोप केल्यासंदर्भात तक्रार नोंदवण्याची मागणी केली गेलेली आहे। शिवसेनेच्या महिला नेत्या आणि कार्यकर्त्या यावेळेला या संदर्भातली तक्रार देण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे गेलेल्या होत्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।